नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात सविता फासे लिखित वाडा चिरेबंदी ही कथा. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात सविता फासे लिखित वाडा चिरेबंदी. रामलाल, आपली पत्नी देवकी आणि 2 मुलं म्हणजे एक मुलगा, एक मुलगी आणि आपला म्हातारा बाबा यांच्याबरोबर जुन्या दगडी चिरेबंदी प्रशस्त वाड्यात राहत होते. एकेकाळी हा मोठा वाडा माणसांनी गजबजून गेलेला होता. 4 भावांचा विस्तार. पोरंबाळं, लेकी सुना, शिवाय नोकर चाकर आणि गाई म्हशी शेळ्या. त्यामुळे वाडा गजबज होऊन जायचा. आणि पै पाहुणा, नाती गोती, भरपूर आल्या गेल्या माणसांची वर्दळ सतत असायची. त्यामुळे वाडा टवटवीत, तरतरीत आणि बोलका दिसायचा. पण नंतर आजोबांना तमाशाचा नाद लागला आणि हळूहळू तो नाद वाढतच गेला. आणि त्या बाईच्या पायी घरातलं सोनं नाणं बाहेर जायला लागलं. पूर्वी बायकांना काही बोलायची हिंमतच नव्हती. आतल्या आत त्या बायकांचा जीव जळत होता, हळहळत होता. पण काय करणार? बोलणार कोण? बायकांनी कधी धाडस केलंच नाही. आणि लहान धाकटे भाऊ मोठ्या भावाला बोलणार किती? लहानपणापासनं मोठ्या भावाचा घरात दरारच खूप होता. तरी देखील ते बिचकत पण थोडंफार बोलायला लागले. हळूहळू शेतीवाडी, गुरंढोरं त्या बाईच्या पायी विकली जायला लागली. भावाभावात कुरबुर व्हायला लागली, भांडणं व्हायला लागली. वाड्याची इज्जत वेशीवर टांगली गेली. नाती गोती तुटायला लागली. भाऊबंदकी दुश्मनी व्हायला लागली. देणेकरी वाड्यावर यायला लागले. एवढं सोनं, किलोनी सोनं होतं. भरपूर शेती होती. गडगंज होतं सगळं. लोक म्हणायचे, वाड्यात लक्ष्मी पाणी भरते. पूर्वी आजोबांनी गावातल्या लोकांना खूप मदत केली होती. मुलाबाळांची लग्न लावली. घरात दूध तूप भरपूर असायचं. आलेला माणूस काही खाल्ल्या पिल्ल्याशिवाय जायचा नाही. त्या गरीब दुबळ्यांचे आशीर्वाद मिळायचे. हा दगडी वाडा म्हणजे गावची शान होती. लोकांचा आधार होता तो. सगळ्यांची चंगळ होती. वाड्यावर येणारे हसत जायचे. पण आता त्याच वाड्याची अवकळा झालेली होती. वाड्यावर लक्ष्मी रुसलेली होती. हा वाडा सुना भकास वाटायला लागला होता. गावातले लोक वाड्याकडे फिरकतही नव्हते. तिजोरीत खडखडाट झाला. हातात पैसा नाही. आजोबांना आता खूप पश्चात्ताप झाला होता. आता कोणी बोलत नाही, कोणी विचारत नाही, मी हे काय करून बसलो. त्यांना पश्चात्ताप होत होता. मन चडफडत होतं. ते स्वतःलाच कोसत होते, रडत होते, दुःख करत होते. आपण कोणाचं ऐकलं नाही. माझ्या अहंकारामुळे मी उन्मत्त झालो होतो. त्या उन्मत्तपणानं माझा नाश केला. भरल्या ताटाला मी लाथ मारली, असं आजोबा आम्हाला घरात सगळ्यांना कळकळून रडून सांगत होते. त्यांच्या मुलांनी त्यांना शांत केलं. तेव्हापासून ते शांत बसून असतात, कोणाशी जास्त बोलत नाहीत. माझ्या बाच्या नावावर हा वाडा फक्त राहिला. तोही गहाण होता. बानी सोडवून घेतला म्हणून आता छप्पर तरी डोक्यावर राहिलं. या वाड्याला शापच लागला होता जणू. या शॉकने आजोबा सारखे आजारी पडायला लागले. माझा आजोबा शिकला नव्हता. माझा बाही शिकला नव्हता. पूर्वीपासून घरात श्रीमंती नांदत होती म्हणून माझ्या बानी मलाही शिकवलं नाही. पण आता खाण्याचे वांदे यायला लागले. आता बाहेर काहीतरी नोकरी शोधली पाहिजे. नोकरीसाठी खटपट चालली होती. मी अंगठा बहाद्दर, पण मला बायको मात्र 7वी शिकलेली मिळाली. कारण घरची श्रीमंती होती. नाव 4 गावात मोठं होतं. मुलगी उपाशी राहणार नाही म्हणूनच न शिकलेल्या मुलाला आपली मुलगी दिलेली होती. पण आता घरची परिस्थिती बदलली. त्यानंतर रामलाल एका कापड गिरणीत नोकरीला लागला. मुलगा शामू आणि मुलगी धानी दोघेही मोठी होत होती. मुलगी देखणी आणि चुणचुणीत, अगदी आईसारखी, तितकीच हुशार.
शाळेत ती आवडीनं जात होती. तिला शिकायची आवडही आईसारखी. श्यामूला शिकायची तेवढी आवड नव्हती. तो कसाबसा शाळेत जात होता. तो वडिलांवर गेला होता शिकण्याच्या बाबतीत. रामलालला कापड गिरणीत नोकरी मिळाली तेव्हा घरात थोडा आधार झाला. पण 2-4 वर्षात गिरणीचा संप झाला आणि काही दिवसांनी ती बंद पडली. लोकांची उपासमार व्हायला लागली. निगुतीनं केलेले संसार उद्ध्वस्त झाले. अनेक संसार मोडकळीला आले. लोकांच्या मनावर झालेल्या मानसिक जखमांनी लोक असहाय्य झालेले होते. सगळ्यांवर एकाएकी संकट कोसळलेलं होतं. आर्थिकदृष्ट्या मुळापासून खचून जाणारी ही घटना. आता दुसरा उद्योगधंदा करायचा म्हटलं तर हातात पैसा नको का? शिवाय आणखीन काही करायचं तर नाही जवळ शिक्षण, कुठल्या कामाचं ज्ञान नाही, अनुभव नाही. मग करायचं तरी काय या विचारानं डोकं पिचून जायचं. अशा परिस्थितीत नोकरी मिळणार तरी कुठे? रामलाल नोकरीसाठी वणवण हिंडला पण नोकरी कुठे मिळेना. शेवटी कंटाळून रामलाल हमाली करायला लागला. न करून करणार काय? घरात 5 खाती तोंड, शिवाय बाचं औषध पाणी चालू. तेव्हा त्याला हमाली करण्यापलीकडे गत्यंतरच नव्हतं. श्यामची शिक्षणाची गाडी धीमे धीमे चाललेली होती. त्याला तसं कुठलं ध्येय नसल्यानं शिक्षणासाठी खूप कष्ट करावेत अशी त्याची जिद्द नव्हती आणि त्याला घरच्या परिस्थितीची जाणीवही नव्हती. श्यामू तसा मोठा झाला होता, पण वडिलांची नोकरी गेली, घरावर एवढं मोठं संकट आलं तरी त्याच्या मनावर कुठला परिणाम दिसत नव्हता. रामलाल नाईलाजानं हमाली करायला लागला, पण त्यावर भागणार ते किती? देवकीला चिंता वाटायला लागली. तिला काय करावं सुचेना. श्यामूला मात्र त्याची यात किंचितही चिंता वाटत नव्हती. देवकीने विचार केला आणि ठरवलं की आता आपणच काहीतरी केलं पाहिजे. म्हणून ती नोकरी शोधण्यासाठी गावाबाहेर गेली. गावापासून शहर जवळ होतं. तिथे ती नोकरीसाठी एका शाळेत गेली. एक चांगले सद्गृहस्थ भेटले. त्यांनी सल्ला चांगला दिला. ते म्हणाले, बाई तुम्ही 7वीपर्यंत शिकलाय, थोडा प्रयत्न केला तर तुम्हाला बालवाडी टीचर म्हणून सुद्धा नोकरी मिळेल आणि नोकरी करता करता तुम्ही पुढे शिकलात तर खूप चांगलं. हे ऐकलं आणि देवकीला खूप बरं वाटलं. देवकी चंट होती, हुशार होती. तिने विचारलं त्यांना की यासाठी मला काय प्रयत्न करावे लागतील आणि दुसरं म्हणजे माझी इथे कोणाची ओळख नाही आहे. तेव्हा ते गृहस्थ म्हणाले की मी तुम्हाला एक चिठ्ठी देतो. ते एक शिक्षण क्षेत्रातले मोठे अधिकारी आहेत, त्यांना भेटा, ही चिठ्ठी द्या, त्यांना तुमच्या घरची परिस्थिती सांगा, त्यांना विनंती करा. चांगले गृहस्थ आहेत ते, तुमचं काम होईल. हे ऐकून देवकीला खूप आनंद झाला. त्या खुशीतच ती घरी आली. तिने देवापुढे साखर ठेवली, देवाचे आभार मानले. त्यावेळी टीचरची नोकरी मिळणं फार अवघड नव्हतं. 7वीपर्यंत शिक्षण असलं तरी चालायचं. 4 खेपा घालून प्रयत्न करून शेवटी बालवाडी टीचर म्हणून तिला नोकरी मिळाली. रामलालला खूप आनंद झाला. पण बायकोला नोकरी करायला लागते म्हणून त्याला वाईटही वाटत होतं. पण करणार काय? हमाली करून ओझी उचलून रामलालच्या हाताला गट्टे पडायला लागले. हात लाल होत होते आणि ते देवकीला पाहवत नव्हतं. देवकी रामलालला म्हणाली, तुम्ही दुसऱ्या गिरणीत काम शोधा की, मिळेल तुम्हाला काम. हे हमालीचं काम तुम्हाला झेपत नाही आहे, किती त्रास होतो आहे तुम्हाला. देवकीनं नवऱ्यासाठी नोकरी करता काही ठिकाणी बोलणी करून ठेवलेली होतीच. आता देवकीचं रुटीन चालू झालं. घरातला आटोपून देवकी घाईघाईनं शाळेत जात असे. आपली आई धावत पळत आवरून नोकरीला जाते हे बघून श्यामूचं मन हेलावलं. त्याला वाईट वाटत होतं. काय करावं ते त्याला सुचत नव्हतं. पण तो आता हळूहळू आईला थोडीफार मदत करायला लागला. एकदा आपल्या गावात पिक्चरचं शूटिंग होणार हे त्याच्या ऐकण्यात आलं, पण त्याच्यावर त्याचा विश्वास बसेना. म्हणून ऐकलेली बातमी पक्की करून घेण्यासाठी तो चौकशी करायला गावात गेला आणि गावात खरंच शूटिंग होणार आहे हे कळल्यावर श्यामूला खूप आनंद झाला. कारण पिक्चरचं अट्रॅक्शन पहिल्यापासून श्यामूला होतं. तसं तर गावातली लहान मोठी पोरं सोरं, म्हातारे कोतारे सगळ्यांनाच पिक्चरचं अट्रॅक्शन असल्यानं गावात त्या शूटिंगचं जास्त कौतुक. गावात शूटिंग होणार म्हणून सगळ्यांना त्याचं मोठं कुतूहल वाटत होतं. जो तो आनंदाने नाचत होता, उड्या मारत होता, ओरडत होता. घरादारात सगळीकडे हीच चर्चा. गावात सगळीकडे आनंदी आनंद.
15 दिवसांनी गावात पिक्चरचं शूटिंग सुरू होणार, गावची शान वाढणार म्हणून सगळ्यांच्या कॉलर्स ताठ झाल्या. प्रत्येकजण आपणच हिरो होत अशा तोऱ्यात वावरायला लागला. रोजच्या चर्चा आणि आनंदाच्या भरात 15 दिवस कसे संपले कळलं नाही. ज्या जागेत ती मंडळी उतरणार होती ती जागा स्वच्छ केली गेली. तसं बघितलं तर 4-5 दिवसापासून गावात स्वच्छतेची मोहीम सुरू झाली होती. पिक्चरमध्ये आपलं गाव स्वच्छ दिसलं पाहिजे ना, म्हणून जो तो झटून काम करत होता. आणि झालं, आज सकाळपासून गावात लग्न असल्यासारखी आवरावर धावपळ सुरू झाली. लहान मोठ्यांनी ठेवणीतले कपडे घेतले, धुवून चकाचक करून घातले. मान्यवर लोक म्हणजे तलाठी, पाटील सगळे सज्ज झालेले होते. 10च्या सुमाराला त्या लोकांच्या गाड्या आल्या. गाड्या थांबतात सगळ्यांनी एकदम कल्ला केला. तेवढ्यात गावच्या सरपंचांनी सगळ्यांना शांत राहण्याचा इशारा केला आणि मग गाडीतनं एका मागोमाग एक उतरायला लागले. प्रोड्युसर, डायरेक्टर, ॲक्टर, मेकअपमन, कॅमेरामन आणि बरेच जण गाडीतनं उतरायला लागले. त्याबरोबर बराच लवाजमाही होता. या लोकांना उतरण्यासाठी जी जागा दिली होती ती त्यांना कमी पडत होती. गर्दी खूप झाली होती. शामू सगळ्यांच्या पुढे होता. एकंदरीत त्यांना ती जागा कमी पडतीये हे शामूच्याही लक्षात आलं. शामूच्या मनात आलं, आपला वाडा किती प्रशस्त आहे आणि रिकामा पडू नये. या लोकांना उतरायला दिलं तिथे तर किती चांगलं होईल. पण त्यासाठी आपले आईबाबा तयार होतील का? या लोकांना विचारून पाहूया का? असा शामूच्या डोक्यात विचारांचा गोंधळ सुरू झाला होता. काय करावं ते शामूनं पुढं होऊन त्यांच्यापैकी एकाला विचारलं तेव्हा ते एकमेकांच्या चर्चा करायला लागले. साधारण त्यांचा होकाराचा कल बघून तो म्हणाला, मी आत्ता येतो. असं सांगून शामू तडक धावत घरी गेला. शामूनं घरी जाऊन आईबाबांना सांगितलं की आपला वाडा असाच पडू नये. हे लोक शूटिंग होईपर्यंत आपल्या वाड्यात राहिले तर आपलं नाव होईल. आपल्यासाठी ही अभिमानाची गोष्ट होईल. आपल्याकडे गावातलं कोणी फिरकत नाही, त्यांचं येणं जाणं सुरू होईल. जर हे लोक इथे राहिले तर सगळ्यांची गोडी होईल. पुन्हा सगळे गावातले आपल्याशी चांगले वागतील. ही आत्ता संधी आली आहे बाबा. हो म्हणा. आई तू सांग ना बाबांना. आधी रामलाल तयारच होईना. मग शामूनं गावातल्या लोकांबद्दल सांगितलं तेव्हा आई हो म्हणाली शामू बरोबर सांगतोय. तेव्हा हो ना करता करता बाबा तयार झाले. अगदी थोड्याच वेळात शामू धावतच त्या मंडळींना सांगायला गेला आणि ती मंडळी सगळी वाड्यावर राहायला आली. वाड्याला दोन्ही बाजूनं दारं होती. वाड्यात सगळ्या सोयी होत्या. त्या मंडळींना त्यामुळे वाडा खूप आवडला. रामलालनी त्या मंडळींबरोबर चर्चा केली. त्या लोकांना रामलालचा स्वभाव खूप आवडला. सगळेजण खुश झाले होते कारण जागा खूप मोठी होती. संपूर्ण गावात हा इनामदारांचा दगडी चिरेबंदी वाडा मोठा होता, प्रशस्त होता, गावाची शान होता आणि नावही मोठं होतं. वाड्यात गजबज होती, दबदबा होता, पण ते सगळं काळाच्या गर्तेत वाहून गेलं होतं. ही सगळी मंडळी गावात येत असताना प्रवासातच एक वाईट घटना घडली होती. पिक्चरमध्ये नोकराचा रोल करणाऱ्या मुलाच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्यामुळे त्याला शूटिंग सोडून तडक परत निघायला लागलं होतं. सगळ्यांना वाईट वाटलं, पण आता हा रोल कोण करणार म्हणून सगळ्यांना टेन्शनही आलं होतं. कारण रोल नोकराचा जरी असला तरी महत्त्वाचा होता. गावात वाड्यावर सगळीकडे हीच चर्चा चालू झाली. शामूनं ती चर्चा ऐकली तेव्हा शामूच्या मनात आलं की आपण हा रोल करावा आणि त्यांची अडचण दूर करावी. पण ते मला देतील का हा रोल? विचारून तर पाहू. शामूने त्यांना बिचकत विचारलं. त्यांनी शामूकडे निरखून बघितलं आणि शामूला डन केलं. सगळ्यांनाच आनंद झाला. डायरेक्टर म्हणाले, हे बघ मी काम तुझ्याकडनं करून घेईनच, पण तुला जास्तीत जास्त मेहनत केली पाहिजे. शामू म्हणाला, मला शिकवलं तर मी चांगलं काम करेन. तसं आयत्या वेळी शामूला तयार करायचं अवघडच होतं, पण शामूला खूप आवड होती त्यामुळे त्यांनी मन लावून करायचं ठरवलं. त्याला खूप आनंद झाला होता. आपण स्वप्नात आहोत असं त्याला वाटत होतं. शामूनी खूप मेहनत घेतली. जीव ओतून प्रॅक्टिस केल्यानं शामूला काम जमायला लागलं होतं. डायरेक्टर, प्रोड्युसर खुश झाले. रामूला तो रोल मिळाला. गावात सगळ्यांना आनंद झाला, पण त्याचबरोबर सगळ्यांना आश्चर्यही वाटलं. शामूसारख्याला हे काम मिळालं काहींना खरंच वाटत नव्हतं. एक जण म्हणाला, अरे जाऊ द्या,
शेवटी आपल्या गावातला मुलगा पिक्चरमध्ये चांगला दिसेल ना, गावाचं नाव होईल, आपलीही शान वाढेल. सकाळपासून धो धो करणाऱ्या पावसानं आकाशातले काळे ढग आता मोकळे झाले होते. आकाश निरभ्र व्हायला लागलं होतं. दूरवरच्या डोंगर आणि टेकड्यांनी जणू हिरवी मखमली शालच पांघरलेली होती. सर्व वृक्षवल्ली न्हावून धुवून स्वच्छ झाली होती, डवरलेली होती. पावसानं जोर केला म्हणून रामलाल झाडाच्या आडोशाला उभा राहून निसर्गाची किमया बघायला लागला. पावसाचा जोर थोड्या वेळानं कमी झाला. तसा झिरमिरी पावसात रामलाल घराकडे चालायला लागला. वृक्षवल्ली आम्हा सोय रे हे गुणगुणत तो वाड्यापर्यंत कधी पोचला त्याला कळलंच नाही. हल्ली रामलाल खूप खुशीत वावरत होता. त्याच्या मनात आनंदाचा झरा पाझरत होता. देवकी जेवणासाठी नवऱ्याची वाटच बघत होती. धानी बाबांना बघताच दाराजवळ धावत आली. तेवढ्यात रामलालच्या बाचा आवाज आला, अरे पोरो आला का रे आल्या. रामलाल हल्ली खूप खुश असतो, कारण कित्येक वर्षांपासून निर्जीव पडलेल्या वाड्याला शहरी लोकांचे आणि मोठ्या लोकांचे पाय लागले होते. माणसांचे आवाज, हसणं, बोलणं, कल्ला, गोंधळ चालू होता. पण हे अलीकडे जणू काही वाडा विसरला होता. पण पिक्चरच्या शूटिंगच्या निमित्तानं गावातले न फिरकणारे लोक आता वाड्याकडे फिरकायला लागले. रामलालशी गप्पा मारायला लागले. शूटिंगच्या निमित्तानं गावकऱ्यांची तोंडं दिसायला लागली. शब्दांची, विचारांची देवाणघेवाण व्हायला लागली आणि तुटलेली मनं सगळं विसरून जुळायला लागली. हिरवळ निर्माण करणारा झराच आटला होता, पण आता झरा झुळझुळ व्हायला लागला, हिरवळही दिसायला लागली. त्यामुळे देवकी आणि रामलाल खूप आनंदी दिसत होते. श्यामूला पिक्चरमध्ये काम मिळालं म्हणून सर्व गावच्या लोकांच्या अभिमानानं मानात ताठ झालेल्या होत्या. चांगल्या मनापासून कोरलेले संस्कार किती खोल असतात, पण ते परिस्थितीच्या घर्षणानं कधी पुसले जात नाहीत हे तितकंच खरं. या वाड्यावरच्या माणसांनी गावातल्या लोकांवर खूप प्रेम केलं होतं. सगळ्यांना भरभरून दिलेलं होतं. पोरीबाळींची लग्न केली होती, अडीअडचणीला मदत केली होती. पण मधल्या काळात मनं दुखावली गेली होती. पण हृदयात ओलावा मात्र होता. म्हणूनच मग कोंब फुटणार आणि मायेला उमाळा येणारच ना. रामलाल जेवण करून घडीभर उंबऱ्यात उभा होता आणि पावसानं भिजलेल्या रस्त्याकडे एकटक बघत विचारात गढून गेला होता. पण श्यामूची आरोळी ऐकून रामलाल विचारातून जागा झाला. श्यामूचं शूटिंग सुरू झालं. त्याला तो छोटा रोल मिळाला. तो रोल त्यांनी झकास केला. प्रोड्युसर, डायरेक्टर सगळे खुश झाले होते. त्यामुळे श्यामूचं घरात आणि गावात खूप कौतुक व्हायला लागलं. ज्या श्यामूला कोणी विचारत नव्हतं त्याच श्यामचं नाव आता सगळ्यांच्या तोंडात होतं. गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरलेला होता. पिक्चरचं सगळं शूटिंग संपलं होतं. सेटवरचा सगळा लवाजमा गाड्या शहराकडे रवाना झाल्या. इतके दिवस चालू असलेली धावपळ आता थंडावली होती. लोकांना आता करमेन असं झालं. इतके दिवस सगळ्यांच्या मनात उत्साहानं आनंदाचे तुषार उडत होते. शूटिंग संपल्यानं सगळं गाव खाली खाली आणि उदास वाटायला लागलं. जाताना त्या मंडळींनी श्यामूला मुंबईला यायला सांगितलं. 8 दिवसांनी श्यामू मुंबईला गेला. गावातले एक चांगले सद्गृहस्थ श्यामूला आपल्याबरोबर घेऊन गेले, कारण श्यामूला मुंबईची काहीच माहिती नसल्यानं त्याचं मन जाण्याच्या कल्पनेनंच घाबरायला लागलं होतं. आपल्याला मुंबईत का बोलवलं असेल? पिक्चरमध्ये काम मिळेल का आपल्याला? आणि मिळालं तर ते जमेल का? अशा अनेक प्रश्नांनी श्यामूचं मन गोंधळून गेलं होतं. घराकडे श्यामच्या आईवडिलांची हीच परिस्थिती होती. त्यांचं सगळं लक्ष श्यामूकडे लागून राहिलेलं होतं. श्यामच्या बरोबर गेलेल्या शंकर काकांनी श्यामूला घेऊन डायरेक्टरच्या असिस्टंटची भेट घेतली. त्यांनी श्यामूची बरीच माहिती घेतली, त्याचा इंटरव्ह्यू घेतला. त्यांच्या प्रोसेसप्रमाणे सगळं काही चालू होतं. श्यामूचे बरेच सर्वांगाने निरनिराळ्या पद्धतीने फोटो घेतले गेले. शंकर काका आपल्या भावाकडे श्यामला घेऊन उतरले होते, कारण काही दिवस मुंबईत राहावं लागेल याचा त्यांना अंदाज आलेला होता. पण हा विषय त्यांनाही नवीनच असल्यानं किती वेळा फिल्म सिटीत जायला लागेल, काय काय करावं लागेल, अशा शंका कुशंका मनात येत होत्या. सगळी प्रोसेस झाल्यानंतर शंकर काका श्यामूला घेऊन गावी परत आले. श्यामूच्या घरच्यांना आणि गावातल्या लोकांना एकच उत्सुकता लागून राहिली होती की श्यामूला कशासाठी बोलवलं होतं. श्यामूला पिक्चरमध्ये काम मिळालं का? शंकर काका म्हणाले की श्यामूचा इंटरव्ह्यू घ्यायला बोलवलं होतं, बाकी काही नाही.
त्यांना शामूचं काम आवडलं तर आणि त्यांना गरज वाटली तर नवीन पिक्चरसाठी ते त्याला बोलवतील. पण तिथे लवकर काम मिळणं कठीण आहे. बघूया आता शामूचं नशीब किती आणि कसं चमकतंय. तिकडून आल्यापासून शामू खूप आशा धरून बसला होता. त्याची राहणीसुद्धा आता नीटनेटकी झकपक झालेली होती. मुंबईत लोकांची राहणी बघून त्याला नीट छान राहायचं वाटायला लागलं. 6 महिन्यात शामूला पिक्चरसाठी बोलवणं आलं. हे ऐकताच शामूचा स्वतःच्या कानांवर विश्वासच बसेना. क्षणभर तो बधीर झालेला होता. इतक्या सहज आणि इतक्या लवकर आपल्याला पिक्चरमध्ये काम मिळेल ही कल्पनाही त्याला आलेली नव्हती. मोठ्या मोठ्यांची तिथे डाळ शिजत नव्हती ना. शामूला आपल्या नशिबावर विश्वास बसत नव्हता, पण एकाएकी श्यामच्या नशिबाचे वारे चांगल्या दिशेनं व्हायला लागलेले होते. लवकरच शामूला पिक्चरमध्ये काम मिळालं. म्हणतात ना, लक्ष्मीचा आशीर्वाद असेल तर सगळी कामं सुरळीत होतात आणि झालंही तसंच. घरात गावात सगळीकडे शामूचं कौतुक होत होतं, आशीर्वादही मिळत होते. श्यामचं मन थाऱ्यावर नव्हतं. काय करावं ते सुचत नव्हतं. शंकरकाका गावात तसे शिकलेले होते, ते शहरी विचारांचे होते. ते शामूला नेहमी सतत योग्य ते मार्गदर्शन करत होते. शामूमध्येही खूप चांगला बदलाव होत होता. शामूला चांगला रोल मिळाला होता. त्याने ते काम चांगल्या प्रकारे केलं. एका पिक्चरचं काम पूर्ण होतंय ना होतंय तोच त्याला दुसऱ्या पिक्चरमध्ये मेन रोल मिळाला. असं मग एकामागे एक अशा 2 पिक्चरमध्ये शामू चमकायला लागला. खरंच शामूचं नशीब फळफळलं होतं. त्याचा चेहरा आनंदाने फुलला होता. डोळ्यात एक वेगळी चमक आणि आत्मविश्वास दिसायला लागला होता. एवढ्या मोठ्या सुखाची अपेक्षा शामूनं कधी केली नव्हती. अपेक्षेपेक्षा देवानं त्याला जास्तच भरभरून दिलेलं होतं. देवाचे कसे आभार मानायचे हे शामूला कळेना. श्यामच्या आयुष्यात हा सुवर्णकाळ घेऊन लक्ष्मी शामूकडे त्याच्या उत्कर्षाचा कलश घेऊन आली होती. आपलेच प्रश्न आपल्याला कधी कधी सोडवता येत नाहीत असं अकस्मात घडतं, तेव्हा श्यामचं मन प्रफुल्लित झालं. आनंदाने प्रसन्न झालं होतं ते, आणि तो आनंद त्याला पेलवत नव्हता. रामलाल आणि देवकीची सुद्धा तीच परिस्थिती होती. आनंदानं त्यांचा चेहरा फुलला होता. आनंद त्यांच्या हृदयात मावत नव्हता. मिळालेल्या यशावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. देवकी म्हणाली की परमेश्वरा, तुझे आभार मी कसे मानू ते कळत नाही. त्या दोघांचंही मन भरून आलं होतं. शामूने त्या चित्रपटात उत्कृष्ट काम केलं होतं. तो पिक्चर केवळ गाजलाच नाही तर त्या पिक्चरला 5 पारितोषिकही मिळाली. श्यामचं नशीब चमकलेलं होतं. शामू सगळीकडे फेमस झाला. त्याच्या पिक्चरचे बोर्ड सगळीकडे झळकत होते. शामू आता गावकऱ्यांचा अभिमान बनला होता. सगळ्यांचा हिरो झाला होता. गावकऱ्यांनी त्याचा सत्कार केला. गावात सगळीकडे पताका लागल्या होत्या. इनामदारांच्या वाड्यावर तर दिवे लागले होते. गावात शामूची मिरवणूक काढली गेली. सगळीकडे लग्नासारखा सोहळा सुरू झाला होता. वाजत गाजत शामूची मिरवणूक धूमधडाक्यात निघाली, वाड्यावर आली. वाड्यासमोर सगळ्यांनी फटाके लागले होते. आनंदानं गुलाल उधळला जात होता. एक गरीब घरातला मुलगा, त्याचा उत्कर्ष इतक्या उंचावर पोचलेला होता. देवकी आणि रामलालचे डोळे दिपले, आनंदाने भरून आले. त्यांनी श्यामच्या तोंडावरनं प्रेमाने हात फिरवला आणि श्यामूनं आपल्या आईवडिलांच्या पायाला वाकून नमस्कार केला. श्रोते हो, तुम्ही ऐकत होता सविता फासे लिखित वाडा चिरेबंदी ही कथा. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. या कथेचा व्हिडिओ लाईक करा. आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.